नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर 2-3 दिवस काय मी ब्लॉग बनवलंच नाही आहे. पाहुणे होते ना, हे रक्षाबंधनचे पाहुणे आले होते म्हणून काय बनवायला वेळच नाही भेटला. आज मी लवकर आले होते, 2 दिवस घरीच होते, आज लवकर आले होते कामावरून. म्हणलं चल एक बनवते व्हिडिओ. तर आज व्हिडिओ बनवायचं कारण तुम्हाला सांगू. मी रक्षाबंधनला का गेले नाही आणि कारण काय, तुम्ही माहेराला जात नाही तर हे पूर्णपणे व्हिडिओ का तुम्ही व्हिडिओमध्ये सांगत नाही तर बाकी सगळं सांगता. तुमच्या लग्नाबद्दल सांगितलं, तुमच्या हालाबद्दल सांगितलं, मग माहेराला जात नाही तर त्याचं कारण तुम्ही अजून डिटेलमध्ये नाही दिलं तर मी नक्की सांगणार. वेळ आला ना तर नक्की सांगणार तुम्ही माहेराला का जात नाही. आज 20 वर्ष झालं का जात नाही, त्याचं काहीतरी कारण असेल की नाही, तर ते सांगणारच तुम्हाला. मी नक्की सांगणार. मला पण सांगायचं आहे तुम्हाला, तुम्ही माझी फॅमिली आहात, तुम्हाला नाही सांगणार तर काय. पण काय असतं, प्रत्येक गोष्टीचा वेळ का असतो, खरं की नाही. प्रत्येक गोष्टीचा वेळ का असतो, वेळेनुसारच सगळ्या गोष्टी सांगायला लागतात. काहीतरी कारणानिमित्तच. तर मी नक्की सांगणार तुम्हाला, ते कारण बघून सांगणार. स्पष्ट व्हिडिओ बघून दाखवून सांगणार तुम्हाला मी. तर राहिला प्रश्न आता की माझे व्हिडिओ माझ्या फॅमिलीसोबत ऐकायच्यात, बघायच्यात तुम्हाला. तर दादा मुलांसोबत नवऱ्यासोबत व्हिडिओ बनवायला हवं. ते मुलं घरी नसतेतच. अनुराग माझा 11 वाजता येतो, रोशन दिवसभर गेला की गेला, मग तो त्याचं काम झालं तो गेला की गेला, मग तो लवकर घरी येत नाही. कधी कोणासोबत व्हिडिओ बनवायचे आणि ते लोक घरी असले, हे 3 जण घरी असले ना, मी घरी नसते, असं होतं. त्यांच्या संग व्हिडिओ बनवायला संध्याकाळी कामावून आल्याच्या नंतर घरातलं काम असतं. कोणत्या टायमाला बनवतात तुम्हाला तर माहिती. माझे व्हिडिओ बघताना रात्री 11 11:30 व्हिडिओ पडतात माझे. कधी 12 वाजतात व्हिडिओ बनवायला. एवढा उशीर होतो मला व्हिडिओ बनवायला. त्यांच्यासोबत कधी बनवायचं. तर ते एका दादाने कमेंट केली ती मला, नक्कीच तुमच्या घरातले तुम्ही काहीतरी चोरून ठेवताय, नक्कीच तुमच्या घरातले तुम्हाला व्हिडिओ बनवायला परवानगी देत नाही. तर नाही हो, असं काय नाही. माझ्या घरातले लय मोकळे मनाचे माणसं आहेत, एकदम शांत आणि मोकळे मनाचे माणसं आहेत माझ्या घरातले. असं काय नाही व्हिडिओ बनवायला. मी का आत्ता थोडी आला चहा बनवून द्यायचा. माझा बाप माझा भाऊ आणू गेला. कुठं? आणू गेला कॉलेजला. आप्पा कॉलनीत गेला. आता जाणार आहे खाली. तू आता नको जाऊ, प्रॅक्टिसला जाणार आहे. दंडीच्या नाही नाही ना, नको जाऊ. फुकट कशाला जमाय जायचं बिनकामानं.